सविता नार्वेकर आणि त्या नार्वेकर कुटुंबियांचे मला वाटतं गेल्या जन्मीचे काहीतरी आमचे संबंध आहेत. सविता आणि सरिता हिची मुलगी सरू ती सुद्धा माझ्याकडे राहते. त्या दोघी माझ्याकडे असतात. त्या माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. काही दिवसांनी परत ताईने मला फोन केला नाही. घरकाम करणारा लोन होत नाही, पण ताईने खूप मदत केली आम्हाला आणि आम्हाला घर मिळवून दिलं. मी माझ्या मुलांवर पण विश्वास ठेवत नाही, सुनांवर पण नाही. मी इथे आहे ना, मी इथेच राहणार, इथून कुठे जाणार नाही. तर आता त्यांना सॉरी कशाबद्दल बोलू? आणि हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर मंडळी, झगमगत्या प्रकाशझोतात वावरणाऱ्या स्त्रियांच्या आपण नेहमीच कहाण्या ऐकत असतो, पण त्या प्रकाशामागे त्यांच्यासोबत सावलीसारख्या उभ्या असणाऱ्या स्त्रियांची कथा फार क्वचित ऐकू येते. तर आजची ही मुलाखत खरं तर खूप खास आहे, कारण अशाच दोन स्त्रिया याच एकत्र येणार आहेत आणि आज आपण त्यांना भेटणार आहोत. त्या म्हणजे निवेदिता सराफ मॅम आणि सविता ताई. नमस्कार. नमस्ते. कशा आहात? ठीक आहे मॅम, तुम्ही कशा आहात? मी मस्त. पण आता नवरात्र आहे आणि आजच तुमच्या घरी पूजा होती. नवरात्र म्हटलं तर देवीचं एक रूप असतं आणि प्रत्येक वेळेस स्त्री मार्फत किंवा वेगवेगळ्या रूपात देवी ही आपल्याला काही ना काही संदेश देऊन जाते आणि नवरात्रीत एक पॉझिटिव्ह वाईब्स असते. तर मला सुरुवात इथूनच करायची की सराफ कुटुंब आणि देवी यांचं एकंदरीत कसं नातं आहे आणि ते कशा पद्धतीने सुरू आहे सगळं? नातं म्हणजे तर मुळात आमचं मंगेशी आमचं कुलदैवत आहे आणि महालक्ष्मी, मंगेश महालक्ष्मी गोव्याची ती आमची पालवी आहे. पालवी म्हणजे आमची देवी असते तशी. तसं माझ्या माहेरचं लक्ष्मी नृसिंह हे आमचं कुलदैवत आहे जोशांचं, आणि अंबेजोगाई ही आमची देवी आहे. सो दोन्ही देवींचा आशीर्वाद आहेच आमच्या घरावरती. पण म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जसं मला कोल्हापूरच्या अंबाबाईचं जे देऊळ आहे, मला इतकं कोल्हापूरशी कनेक्शन आहे, इतकी वर्ष कंटिन्युअस सिनेमे तिकडे केले असल्यामुळे, तर मला ते इतकं आवडतं देऊळ आणि मला इतकं छान वाटतं त्या देवळात गेल्यावरती बसल्यावरती ना असं एक चार्ज संबंध तो गाभारा आहे देवीचा आणि ती मूर्ती इतकी अप्रतिम आहे ना. तर देवीशी कनेक्टेड आहेच आम्ही दोघी बहिणीच. माझी आई सर्वात पहिली आयुष्यात आलेली देवी असं म्हणावं लागेल, आणि माझी मोठी बहीण डॉक्टर बिनल परांजपे जिने कौटिल्य अर्थशास्त्रात PhD केली आहे. त्याचबरोबर माझी भाची आदिती परांजपे. या सगळ्या आयुष्यात बायकांचं खूप साम्राज्य आहे. माझ्या अशोकला 3 बहिणी, 2 भाऊ 3 बहिणी, त्यामुळे तिथेही बायकांचं साम्राज्य खूप आहे. आणि माझ्या 3ही नंदा, म्हणजे आता माझी धाकटी नणंद इज नो मोर, पण माझ्या 2ही नंदा, एक USA ला असतात आणि एक माहेरला असतात, आणि त्यांचं खूप अटॅचमेंट आहे सराफ कुटुंबियांची पण भावंडांची एकमेकांमध्ये. अनफॉर्च्युनेटली माझ्या सासूंना मी बघितले नाही, सासूबाईंना, पण माझी जाऊ आहे स्मिता. सो असं काय म्हणूया, आमच्याकडे कसं झालं ना, एक मुलगा आणि मुलगी ह्याचा कधी डिफरन्सच झाला नाही. आम्ही मुलीच मुलासारख्या वाढवलं गेलो. मग आज माझे वडील तर खूप लवकर गेले. आई माझी ऑल इंडिया रेडिओवरती नोकरी करत होती, त्यामुळे आता समजा घरातला बल्ब गेला तर आम्हाला चुकून बदलायला लागायचं. आता आपणच आपल्याला प्रोटेक्ट करायचं, म्हणजे आम्हाला, बिकॉज देयर वाज नोबडी एल्स. भाऊ नव्हता किंवा असं कोणी नव्हतं की जे तुम्हाला बाबा मला स्टेशनला न्यायला ये बरं का असं सांगायला कोणी नव्हतं. सो तुमचं तुम्हालाच एक स्ट्रॉंगली उभं राहण्याची शक्ती दिली. आणि मी अशा खूप 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 भाग्यवान आहे की मी स्त्रीच्या जन्माला आले, आणि मला असं वाटतं मी खूप भाग्यवान आहे की मी भारतात जन्माला आले आणि त्यातून महाराष्ट्रात जन्माला आले. कारण आपल्याकडे जी मातृसत्ताक पद्धती आहे ना, म्हणजे आईचा आपण सन्मान करतो घरातल्या आपण. म्हणजे मी बघितलंय माझ्या वडिलांना, माझ्या आईला आईचे डिसिजन्स ऐकून त्याप्रमाणे हे करायला. सो ऑटोमॅटिकली ते संस्कार तुमच्यावरती होत राहतात. आणि कधीच मला नाही, मी एक मुलगी म्हणून काही मला कधी वेगळी ट्रीटमेंट मिळाली नाही. एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आमच्या आईने घडवलं आम्हा दोघी बहिणींमध्ये, आणि माझ्या आई इतकंच माझ्या मोठ्या बहिणीने मला वाढवलं. त्याच्यामुळे तिचेही तेवढेच संस्कार आहेत. आणि आपण घेतलेले डिसिजन्स समजा ते चुकीचे असतील तर त्या चुकांचे परिणाम सुद्धा तुम्ही भोगायला पाहिजे, इतकं स्ट्रॉंग बनवलं. नक्कीच. आणि जसं आता तुम्ही म्हणाला की महाराष्ट्रात जन्म झालाय, याचा प्राऊड तर सगळ्याच महाराष्ट्रीयन मुलींना असणार आहे. पण सविताताई, मला सांगा, किती धावपळ सुरू आहे आणि सध्या काय सुरू आहे? आता नवरात्र आहे, तर आता घरात जशी पूजा होती, किती धावपळ सगळी सुरू आहे. धावपळ तर त्या लोकांनी दोघांनी केल्याने, माझ्या मुलीने ताईनी. पण मी नव्हते, जरा गावाला गेली होती, रात्री आले मी 1:30 वाजता. त्याच्यानंतर सगळं सकाळपासून काम चालू केलं.
हो. म्हणजे बोलले आता त्या घाबरत होते मी काय अरे ती बोलू? मस्त बोलते, उत्तम बोलते. काय सविता, अजिबात घाबरायचं नाही. पण आता सविताताई आम्हाला माहिती आहेत, पण मला असं वाटतं प्रेक्षकांना निवेदिताताई तुम्ही ओळख करून द्या की हो. सविताताई या नेमक्या कोण हा, आहेत. सविता नार्वेकर आणि त्या नार्वेकर कुटुंबियांचं मला वाटतं गेल्या जन्मीचे काहीतरी आमचे संबंध आहेत. सविताची नणंद जया, जया. आता तिचं नाव भोसले ना ग, हो. काय नाव तिचं आता, स्नेहल स्नेहलता भोसले. हा, हो स्नेहल. ना ग, सर्व स्नेहल ना. हा, ती माझ्याकडे 13 वर्ष होती. माझा मुलगा तेव्हा 2 वर्षाचा होता. आणि म्हणजे जया रूल्ड अवर हाऊस. आम्ही सगळे जयाला घाबरायचो. आणि जयाचं लग्न झालं, तिला आता जोडी मुलं आहेत. मग त्याच्यानंतर हिची मुलगी सरिता, सरू आमची सरुताई, ती माझ्याकडे होती 6-7 वर्ष. आणि मग हिच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं तेव्हा जिथे ती काम करत होती तिकडे सरू गेली. आणि मग नंतर मग मी शेवटी सविताला आग्रह करून बोलवून घेतलं. म्हणजे माझी आई गेल्यावरती स्पेशली, कारण हो. आई होती तोपर्यंत कसं होतं, घरामध्ये आईसाठी ठेवलेल्या नर्सेस किंवा कोणाकोणाचा वावर असायचा आणि तेव्हा मी कामही करत नव्हते. आणि मग मी नंतर जोमाने कामाला सुरुवात केली. तर घर सोडून जायचं तर, कारण मला वाटतं मी तरुण होते तेव्हाही मी माझ्या करिअरपेक्षा घरालाच प्राधान्य दिलं होतं. आणि आताही तेच आहे, माझं घर माझ्यासाठी महत्वाचं आहे. पण आता करिअरही खूप म्हणजे काय म्हणू, मला देवाच्या दयेने, कारण मी जेव्हा काम करत नव्हते तेव्हा त्याचा त्रास माझ्यापेक्षा माझ्या आईला जास्त व्हायचा. तर मला असं वाटतं आई गेल्यानंतर हे तिचे आशीर्वाद आहेत, म्हणजे इतके स्ट्रॉंग रोल्स मला करायला मिळाले ना, हे सगळ्याच मी श्रेय माझ्या आईला देते आणि माझे गुरु अक्कलकोट स्वामी यांना देते. आपलं काही नसतं, म्हणजे आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद, तुमच्या पितरांचे तुमच्यावरती, त्यांचे असणारे तुमच्या पाठीमागचं खंबीर उभं असणं आणि तुमच्या देवाची कृपा, हेच सगळं तुम्हाला देत असतं. आणि त्यात माझ्याकडे सविता आणि सरिता, हिची मुलगी सरू, ती सुद्धा माझ्याकडे राहते. त्या दोघी माझ्याकडे असतात. त्या माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. मी असं म्हणणार नाही की ती माझ्याकडे काम करते, खरंच जेन्युइनली सांगते, अतिशय जेन्युइनली, बोलायचं म्हणून नाही. आणि मला म्हणजे मी घरी येते दमून भागून ना, दरवाजा उघडल्यावरती सविताचं असं प्रसन्न हास्य असतं. मग थकल्या या हा, आणि मी असं काही म्हटलं ना, आधी बसा, आधी पहिल्यांदा चहा घ्या, ती सरू पण मला तिकडनं ओरडत असते, तुमचा केव्हाचा तो चहा घ्यायला तिकडे येतो क्या, अशी ती मला ओरडत असते नेहमी. सो त्या माझं तर करतातच, पण अशोकची जी काही काळजी घेतात त्यासाठी मी त्यांची आयुष्यभर ऋणी आहे. ते इतकी सुंदर काळजी अशोकची घेतात दोघी जणी, अतिशय छान. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा म्हणू नकोस, काही म्हणू नकोस. आणि आला गेला पै पाहुणा, आमच्याकडे माझ्याकडे खूप पाहुणे असतात. आणि नंतर काही लोकांकडे बघ ना, काम करणाऱ्या माणसांचे चेहरे जरा आठी येते चेहऱ्यावरती, बापरे त्या लोकांचं पण करायचं. सविताचं मुळात सांगायचं म्हणजे तिने तिच्या सासरचं खूप केलंय. अगं किती नंदा ग तुला सांग? 3 मला नंदा, जया, विद्या, छाया आणि आणि एक दीर माझा. मी लहानपणापासून गेली. ही लास्ट नंबर ननंद माझी 4 महिन्याची होती. तिचं लग्न झालं तेव्हा. आणि तू किती वर्षाची होतीस? मी 15 वर्ष 8 महिने. लग्न झालं तेव्हा. तेव्हापासून मी सगळं हे असं करते. आणि माझ्या मागच्या बहिणी आहेत ना, त्या मला असे म्हणजे म्हाताऱ्या वाटतात. आणि मी सगळ्यात मोठी असून मी अशी आहे. खूप काम केलं, सगळं काय केलं तिने, सगळं नंदांना वाढवलं, सासरच्यांचं सगळ्यांचं खूप चांगलं केलं, अजूनही करते. खरंच म्हणजे सविताताईंकडे खूप जास्त एनर्जी. म्हणजे आम्ही घरी आलो तेव्हापासून आम्ही बघतोय त्यांचं काही ना काहीतरी सुरूच आहे सतत. ती तुला बसलेली दिसणार नाही. मला तिला सांगावं लागतं की दुपारी पड जरा थोडी, पण ती ते पण करायला तयार नसते. पण आणि माझ्या मुलीचं खरंच बोलायचं म्हणजे, माझ्या मुलीचं ऍक्सिडेंट झालं ना, तेव्हा ह्या ताई बघायला गेलेल्या, बाबामध्ये होती. तर त्याच्यानंतर आमची खूप परिस्थिती ढसाळली. माझी नणंद बोलली, ताई बोलवतायत ती तू येशील का? म्हटलं आता पर्यायच काय नाही, मी येते. तिचा ऍक्सिडेंट झाला होता आणि ती कोमात होती. किती 4 महिने होती ग? 3 महिने कोमात होती. आणि जनरलला मग 1 दिवस. पण आम्ही भाबामध्ये ह्याला होतो, म्युन्सिपालिटी हॉस्पिटल, पण त्यांचं आम्ही काहीच घेतलं नाही. मी माझ्या बिचाना सहित माझ्या पोरीला सगळं आणलेलं. धागा पण ऑपरेशनचा मी आणून द्यायची त्यांना. पाणी पण नाही त्यांचं, मी बाहेरून पाणी आणायचं. 800-900 रुपयाचा दिवसाला पाणी व्हायचं. खूप पैसे घातले त्या पोरीला आणि होती तशी करून घेतली. पण आज तुम्ही जसं म्हणालात आता की निवेदिता मॅम तिकडे आल्या होत्या त्यांना भेटायला, तर तेव्हा मला असं वाटलं की आता पर्याय नाही आपल्याकडे दुसरा काय, बाय चान्स त्यांनी जर बोलवलं आणि आपल्याला तर बरं पडेल. तर माझ्या मनात होतं, मी कोणाला बोलत नाही कधी काय. तर माझ्या नंदीनं एमर्जन्सी मध्ये नंतर फोन केला की सरू येईल का इथे,
त्यांना नुसता काय दरवाजा खोलायचा आहे फक्त, तू ये. तर तिला ते नाही जमत होतं. तर मला बोलली तू ये वहिनी, मग तू राहिलं. जवळजवळ मी काहीतरी तुम्हाला सांगते 17-18 महिने मी काम, 18 महिने मी बरोबर काम केलं होतं. नंतर माझी जरा ना तब्येत बिघडली होती, काही कारण असतं आपली. आणि नंतर म्हटले जाऊ दे. त्याच्यानंतर 2-4 महिन्यांनी परत मी काम शोधायला लागली. काम शोधायला लागलं तर मला कुठे काय काम भेटलं. एक भेटलं होतं तिकडे ब्रिज कॅन्डीला, ते पण मला पसंत नाही असं. ते पुरुष लोक खूप होती तिथे, ते मला नाही पसंत. म्हटले काय करू. त्याच्यानंतर मी इथे आपल्या ह्याच्यामध्ये पवईला, ती पण अशी ही आहे आज तक वर पोरगी, प्रिया तिचं नाव. तर तिने मला फोन केला आणि मला तो म्हणतात आमच्याकडे ये ना, म्हणजे मला काय करायचं नाही, फक्त माझ्या चाचीला बघायचं. म्हणजे चालेल. गेली तिथे, पण मला काय पसंत येईना. मग काही दिवसांनी परत ताईने मला फोन केला नाही ताईने फोन की तू ये, काय करतेस, किती तुला पगार काय आली. मग मी 2 ऑक्टोबरला ताईकडे आली. त्याला 11 वर्ष झाली. आली मी त्या गोष्टीला पण आता 11 वर्ष झाली. आणि तसं बघायला गेलं माझी परिस्थिती खूपच ढसाळी, सांगायला कोणती लाज नाही, खूप ढसाळी. मुलं पण काय एवढी चांगल्या नोकरीवर नव्हती. त्याच्यानंतर माझी अशी ढसाळल्याच्या नंतर ताईकडे मी आली. माझं थोडं थोडं हे करत गेली. परत पुन्हा मनात एक भीती की जाऊ दे, ह्या पोरीसाठी मी घर पण विकलंय, तर घर कसं भेटणार मला. तर म्हणजे ते डोक्यात सारखं ती भिंगरी चालतच राहायची. नंतर ताईच बोलल्या मी काहीतरी खटपट करते, नाहीतर काय असा, म्हणजे थोडक्यात बोलायचं म्हणजे घरकाम करणारा लोन होत नाही. पण ताईने खूप मदत केली आम्हाला आणि आम्हाला घर मिळवून दिलं. सरुताईचा फ्लॅट आहे, तिच्या नावावरती घेतलाय. 1 बेडरूम हॉल किचन, 1 बेडरूम किचन, चांगला मी घर बीर घेतलाय. म्हणजे हिने खटपट केल्याने म्हणून झाला, नाहीतर असं आपल्याला लोन होत नाही. पण हा खरं तर बॉन्ड कसा आहे, म्हणजे आता एक कुटुंबियाचा बॉन्ड झालाय मगासपासून मी जे ऐकते, तर हा बॉन्ड आता किती स्ट्रॉंग झालाय खरं तर. तसा तो होताच पहिल्यापासून. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की आपण कोणाला तरी नोकरी देतो, कोणीतरी आपल्याकडे काम करतं, म्हणजे ना तुम्ही त्यांच्यावर उपकार करत असता, ते तुमच्याकडे मेहनत करून काम करतायत. किंवा नोकरी करणारे पण काय तुमच्यावरती उपकार करत नसतात, तुम्ही ते तुम्ही देणाऱ्या पैशामध्ये ते तुमच्याकडे काम करत असतात. पण जेव्हा ती ती एक जी रेषा असते ती जेव्हा पुसली जाते आणि जेव्हा एक कुटुंब म्हणून तुम्ही एकमेकांकडे बघायला लागता, तसं मला असं वाटतं नार्वेकर कुटुंबातल्या सगळ्या, जया पण आमच्याकडे 13 वर्ष होती. जयाने अनिकेतवरती तर इतकं प्रेम केलं, खूप प्रेम केलं. म्हणजे मला अजून आठवतंय, अनिकेत कंटाळ करायचा लिहायचा तर ती डाव्या हाताने त्याचा अभ्यास पण लिहायची, मी त्याला ओरडू नये म्हणून. आणि म्हटलं मला आता काहीतरी ते बघते रात्री उठून काय करते. म्हटलं काय करतेस तू जया. नाही त्याला जरा गोडा शिरा पाहिजे ना, मी गोडा शिरा बनवते. असं इतके तिने लाड केले अनिकेतचे. मग नंतर सरू माझ्याकडे 6-7 वर्ष होते आणि तिने पण अगदी आमचं घर इतकं सुंदर सांभाळतं. माझी आई होती, मी तेव्हा काम करत होतो. जवळजवळ मी 14 वर्ष मी काम नाही केलं. आणि नंतर सविताला मी बोलवून घेतलं, कारण मला कोणीतरी अशी ना जबाबदार अशीच व्यक्ती हवी होती की जिच्यावरती मी घर सोडून जाऊ शकेन, असं कोणीतरी मला हवं होतं. आणि ती माझ्या कुटुंबाचा भाग आहे. मी असं म्हणणार नाही ती माझ्याकडे काम करते, ती माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. आणि तिचं कुटुंब पण माझं कुटुंब असल्यासारखं मी मानते. आणि ती पण नुसतं मीच नाही, आता माझ्याकडे इतके पाहुणे रावणे येतात, कोणी बाहेरचं आलेलं असू दे, काही असू दे, इतक्या प्रेमानी तितक्याच आस्थेनी सगळ्यांचं करते. नेहमी सविताचं सर्वात मला आवडतं म्हणजे ती हसतमुख असते. तिच्या आयुष्यात दुःख असू दे, काही असू दे, कधीच दाखवून देत ती इतकी हसतमुख असते ना नेहमी. मी जेव्हा दरवाजा उघडून घरी येते शूटिंगहून, ते मला असं तिचा चेहरा बघितला की मला बरं वाटतं. हा छान. मग ती सरू असेल असं, मला त्या दोघींची तर इतकी सवय झाली आहे की त्या दर वेळेला गणपतीला जातात गावाला, 12 दिवस नसतात त्या. करमत मला असं काम करण्याचं काही नाही, ते मी करते. मला हाताला सवय आहे कामाची. मी अगदी झाडू पोछापासून भांडी धुण्यापासून सगळं करू शकते. आणि कोण ना कोणतरी असतात मदतीला. माय फ्रेंड्स ऑलवेज हेल्प मी आउट विथ अदर पीपल. पण ते नाहीये इश्यू. काम किंवा हा महत्वाचा नाही, त्यांचं घरात असणं माझ्यासाठी इतकं महत्वाचं आहे ना की आता अशोक कधी समजा बाहेरगावी गेलेले असतील तर एक त्यांचं असणं हे मला इतकं छान वाटतं. म्हणजे मला माझ्यासाठी त्या दोघी फॅमिली आहेत. पण सविताताई तुम्हालाही विचारेल, जेव्हा निवेदिता मॅम शूटिंगसाठी किंवा आता प्रमोशन्स असतात तेव्हा 2-2, 3-3 दिवस बाहेर असतात, तेव्हा तुम्हालाही करमतं?
नाही हो, पण काय आम्ही आपला विचार आणि त्या फोन करत राहतात ना त्याच्यामुळे. आता आम्ही गावालाच गेलो होतो 10 दिवस जातो आम्ही गावात. गणपती गेला ना की दुसऱ्या दिवशी चला मम्मी एक दिवस राहूया. नको 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 जाऊया. मी अनंत चतुर्थीच्या आधीच येते 2 दिवस. मग नाही, मला पण नाही चैन पडत, कारण गावात आम्ही वागलेली नाही. पण निवेदिता सराफ, अशोक सराफ हे ना एक खूप असं फॅन मुवमेंट आहे सगळ्यांसाठी. म्हणजे असं असतं की प्रेक्षकांना की यांना भेटावं आणि आपण जेव्हा त्यांच्या घरी काम करत असतो. मला सांगा, जेव्हा आता तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये होता तेव्हा तर ते डोक्यात नसेल, पण जेव्हा ती सिच्युएशन गेली आणि त्याच्यानंतर कळालं की अरे वा आपण यांच्या घरी काम करतो, तर मला हे विचारायचं की आता निवेदिता सराफ यांचे चित्रपट, मालिका तुम्ही खूप आधीपासून पाहिले खूप. तर मला सांगा की आता त्या अभिनेत्री म्हणून जास्त जवळच्या आहेत की घरच्या कुटुंबीय म्हणून जास्त जवळच्या आहेत? त्यांच्या कामाच्या विषयाकडे आम्ही कधी लक्ष देत नाही, पण आम्हाला आमची घरात आहे हेच आम्हाला प्यारी आहे. पण तुम्हाला त्यांचा कोणता चित्रपट असा आठवतो जो खूप छान तुम्ही पाहिलाय? असा कोणता चित्रपट? काय बनवीत आम्ही 100 वेळा. सगळ्या मुलांच्या छोटी छोटी माझी नातर आहेत, त्यांच्या पण पाठ आहे. नातवंड आहेत तिला आता, तिच्या दोन्ही मुलांचं छान. 7वीला आहे पोरगी, एक 1लीला आहे, एक मुलगा 4थीला आहे, नातू माझा. सगळ्यांसोबत आता ही अशी बनवा बनवी हा चित्रपट बघतात. आणि तिचा एक नातू आमच्याकडे राहायला आला होता सुट्टीमध्ये, हो की नाही सविता? तो गावाहून आला. कुठे का? आंबोळगड ना गाव तुमचं? येतो तेव्हा येतो, तो येतो आणि इथे राहतो. माझ्याकडे आमचा सन्नी इकडे फिरताना दिसेल. सन्नीची भयंकर लाडकी आहे ती, आणि ती त्याची सिबलिंग आहे. आला की तो खाली जातो, मी सन्नीबरोबर आई जाते. पण मला निवेदिता ताई तुम्हाला हेच विचारायचं, मी मध्येच ताई बोलते, आता त्या बोलतात त्याच्यामुळे आणि मध्येच मॅम बोलते, पण मला हेच विचारायचं, जेव्हा आपण प्रत्येक स्त्रीला ना घरची ओढ असते, कितीही आपण बाहेर असलो ना तरी घरची ओढ असते, पण एक घरात असतं ना की आता सविता ताई आहे, सरिता ताई आहे, ती कुठेतरी चिंता आता कमी होऊन आपण निवांत. 100%. अगं तुला मी सांगते 100. मी 12 दिवस, आता मी जे माझा सिनेमा जो प्रदर्शित झाला बिन लग्नाची गोष्ट, तो करायला 12 दिवस मी लंडनला गेले होते. 1-2 नाही, 12 दिवस. आणि आता अमेरिकेला जो मी बाडाचिरेबंदीच्या दौऱ्यावर गेले, 1 महिना मी इथे नव्हते. आणि 1 महिना म्हणजे आम्ही फोनवरती रोज बोलत होतो, व्हिडिओ कॉल करत होतो, पण अशोकची काळजी घेणं, एक गोष्टीत त्याच्या कधी माझ्याकडून चूक होईल, राहील एखादी गोष्ट द्यायला, तिच्याकडनं नाही होणार. किंवा सरू ताई म्हणजे आमच्या सगळ्यांची बॉस ना ग. सरू येत नाही इकडे, तिला आज ते येते का इकडे? ते पण विचारत ती आमची बॉस आहे सगळ्यांची. बाई कुठे गेल्या? ही बॉस आहे आमच्या सगळ्यांची. ती आम्हाला धाकात ठेवते सगळ्यांना घरातल्या. आणि मग माझा सनीची काय असतं माहितीये, लहान मूल सुद्धा ना, इफ इज अब्युज्ड ही विल टेल यू की बाबा मला असा कोणी त्रास दिला, मला कोणी मारलं. अॅनिमल्स ते बोलू पण शकत नाहीत ग, ते बोलता पण येत नाही त्यांना. अशा कित्येक हॉरर स्टोरीज आपण ऐकतो की जे घरामध्ये काम करणाऱ्या लोकांकडे तुम्ही तुमचे पेट्स, म्हणजे आपण आमच्यासाठी तर आम्ही त्याच्या घरात राहतो, खरंच सांगते, तो आमच्या घरात नाही राहत. एकदा मी लिफ्टमध्ये येतो, एक छोटी मुलगी होती लिफ्टमध्ये, ती मला म्हणाली, आंटी आर यू सनीज मदर? तर म्हटलं हा, आय एम सनीज मदर. डू यू लिव्ह इन सनीज हाऊस? तर म्हटलं अगदी करेक्ट आहे, आम्ही सनीच्या घरात राहतो. आमच्या सगळ्यांचा जीव की प्राण म्हणजे आमचा सनी. तर त्या सनीची ती जी काय काळजी घेते ना, खरंच तुला सांगते, आता त्याचं त्या हाताचं केवढं झालं होतं, त्याचं नख उखडलं होतं आणि त्याला पस्फॉर्मेशन झालं होतं, आणि इतका त्याचा तो हात दुखावला होता. पण त्याला ती औषध लावण्याच्या बाबतीत असू दे, त्याला औषध देण्याच्या बाबतीत असू दे, किंवा त्याचं शी सू काढणं, काहीही मध्ये तो इतका आजारी, त्याला डायरिया झाला होता. कसं तिने काढलंय मला पण नाही तिने काढून दिलं. मध्ये तर वर्षभर सनीचे ओकारे आपण काढले ना ग. मध्येच त्याला जरा अल्सर्स झाली होती पोटामध्ये, त्याच्यामुळे ते त्या बाबतीत तर म्हणजे मी सांगते ना, मी सनीची सरू आणि सविता दोघांची ऋणी आहे की अशोकची काळजी घेणं, सनीची घेणं. माझी मुळात मी त्या दोघांची काळजी घ्यायला, पण माझी काळजी घ्यायला कोणीच नाहीये, कारण माझा मुलगा पण इथे नाहीये. आज तो सुद्धा परदेशात आहे. उद्या मी आजारी पडले तर मला कोण बघणार? तर मला एका गोष्टीची खात्री आहे की सरू आणि सविता माझ्यासाठी आहेत. आय डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. कारण आज माझ्या बहिणीला जरी मी हाक मारायची म्हटले तरी तिथून ती येणार, किंवा एव्हरीबडी इज बिझी इन देअर लाईफ. आणि
माझा मुलगा जवळ नाहीये माझ्या, तर मला असं खूप वाटतं. पण आहे त्यामध्ये पण मी कधी आजारी पडले, काही झालं, हॉस्पिटलमध्ये पण ती येऊन राहिलेली आहे माझ्या बरोबर. त्यामुळे ती आहे गोष्ट. आणि ते एका बाजूने कधीच कुठली गोष्ट नसते. मग तो तुमचा संसार असेल, तुमच्या सासरची माणसं असतील, जवळची माणसं असतील, किंवा तुमच्याकडे कुटुंबात आता काम करणारी माणसं असतील, हे टू वे आहे. नथिंग इज वन वे. मी तिला प्रेम करते, पण तितकंच ती सुद्धा, त्या दोघी पण आमच्या घरावरती प्रेम करतात. स्वतःचं घर असल्यासारखं सगळं लख्ख करणं, स्वच्छ करणं. कारण जरा मला थोडासा OCD आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह आहे मी स्वच्छतेच्या बाबतीत. जरा मला ते असंच लागतं, तसंच लागतं. आता ती सगळ्यांना सवय झाली आहे ती एकदम. पण आता अनिकेतचा जो विषय निघाला, मला सांगा, आत्ता अनिकेत आला तेव्हा इथे घरात कसं वातावरण असतं आणि तुम्ही त्याच्यासाठी काय काय बनवतो? तो सारखाच येत, काकी हे बनव, काकी ते बनव, जाळून टाक ती भाजी, मला ते दळलेली आवडते. आणि ते असं सवितासारखे मासे कोणी नाही तळू शकत, मी पण नाही. मी कितीही म्हणजे माझं चॅनल चालवू दे, काही चालवू दे, माझ्या चॅनलची प्रत्येक चॅनलला एक बॅक किचन असतं बघ. माय बॅक किचन, सविता आणि सरू आर 1000 टाइम बेटर दॅन एनी चॅनल्स बॅक किचन. म्हणून आम्ही एका दिवसामध्ये 4 रेसिपीज करू शकतो. आता परवा आपण 5 केल्या ना, म्हणजे मंजू आली होती माझ्या चॅनलवरती, एका दिवसात आम्ही 5 रेसिपी करू शकलो. कारण जे असं मी लिहून ठेवतो ना, इन्ग्रेडियंट्स काढणं किंवा काय, असं सट्टासट त्या दोघींचे हात एवढा फास्ट आहे ना की विचारू नकोस तू, फटाफट काढलेलं असतं. म्हणजे मी तर हे ऐकलंय की ज्या सरिताताई आहे ना, त्यांनीच निवेदिता मॅमांचं युट्यूब चॅनल सुरू केलं. अगं तुला सांगते, तेव्हा पॅन्डेमिक मध्ये माझी मैत्रिणी उमा अय्यर आणि माझी नेबर पण आहे, व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माइंड, ती म्हणाली सारखे मला सगळे फोन करायचे ना, अगं काय निवेदिता तू रेसिपी टाक, काय कसं करायचं, ते कसं करायचं. तर तेव्हा ती आधी दुसरीकडे काम करत होती आणि ती अडकली होती पॅन्डेमिक मध्ये आमच्याकडे. तिनी ते सुरू केलं, फोटो म्हणजे शूट करणं. आणि सुपर्णा श्याम जी माझी को ऍक्ट्रेस होती दुहेरी मधली, आता संकेत पाठक जण तिचं लग्न झाले, तर सुपर्णानी ती, शी वॉज व्हेरी कम्प्युटर सॅव्ही अँड शी इज, आणि तिने ते एडिट करायची ती फोनवरती, कम्प्युटरवरती. आणि तिनेच निवेदिता सराफ रेसिपी नाव पण त्यांनीच दिलं आणि चॅनल पण सुरू सुपर्णाने केलं. तर सरू आमची कॅमेरामन आणि सुपर्णा आमची एडिटर, आणखीन बाकी सगळं पोस्ट प्रोडक्शन, म्युझिक सगळं ती बघायची. असं ते चॅनल सुरू झालं. म्हणजे समजलं हे कुटुंबातलंच सगळं आहे. म्हणजे बाहेरच्यांची मदतच लागली नाही, नंतर लागली असेल, पण आधी कुटुंबापासूनच सुरुवात झाली. सविता ताई, या घरातला पहिला दिवस कसा होता तुमचा? पहिला दिवस माझा बरोबर, कारण ह्यांचा स्वभाव कसा आहे, किरकिर किरकिर बिरकिर काय नाही, समंजस आपला. कधीच नाही त्या पाठी किरकिर, ते खावा ठेवा काय काही पण करा, त्या कधी त्यांची रोखठोक नसते. ताई, असं असतं ना की आपल्या आयुष्यात खूप चढ उतार येतात. आणि हे घर, आणि तिने खूप दुःख बघितलंय. म्हणजे तिचं मी तुला सांगते, ती गेली होती, गावाला गेली होती, तेव्हा तिचं वेन हर हजबंड डाईड, ही लिटरली डाईड, त्याच्या बरोबर डाईड इन हर आर्म्स. आणि कसं त्याला घेऊन ती बसली असेल आणि कसं तिने केलं असेल, म्हणजे मी कल्पनाच करू शकत नाही. हो, घेऊन बसली. म्हणजे कारण गावात ते तिकडे आजूबाजूला दिवे नाहीत, कसं तिने केलं. ती खूप स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग आहे. तेव्हा तुम्ही इथे काम करत होता? हो, तेव्हा ती गावाला गेली होती गणपतीला. मी त्यांना म्हटलं जाऊया, रविवार शनिवार आहे, बघेन मी, येईन. रविवारी गेली, सोमवारी येणार होती, ते सोमवारीच रात्री असं झालं. मला सांगा, या सगळ्या प्रसंगात ताईंचा तुम्हाला किती सपोर्ट होता? आणि एक असतं ना की तेव्हा आपल्याला कितीही काही झालं तरी मेंटली, म्हणजे जे असतं त्यात जास्त आधार लागतो, तो कशा पद्धतीने होता? ताई मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात. आता एकच गोष्ट नाही ती मी सांगू शकत नाही, सगळ्या गोष्टीला, सगळ्या बाजूने. आणि सरूच्या नावावर घर आमची फार इच्छा होती, कारण तिने काय, सरूबाईंनी आमचं लग्न बिग्न केलेलं नाहीये आणि करणार पण नाहीये, त्यामुळे तिच्या नावाने काहीतरी असावं असं आम्हाला दोघींनाही वाटत होतं. त्यामुळे आता गावाला पण तिचं घर बांधायचंय आम्हाला. अजून एक घर बांधायचं आहे मला, माझं एक घर मोठं आहे. नक्कीच लवकरच पूर्ण होईल हे पण स्वप्न. ह्यासोबत ना, ह्या घरात एवढे पुरस्कार आहेत, या घरात जितकं दुःख गेलं असेल, सावरलं असेल, तितका जास्त आनंद या घरात आम्हाला बघायला मिळतो. मला सांगा, जेव्हा मामांना पद्मश्री मिळाला होता तेव्हा मला खरं तर सविताताईंना, कारण आम्ही निवेदिता मॅमना खूपदा विचारलंय हे, पण सविताताई तेव्हा आनंद झाला. तुम्ही ताई होते ना इथे, तुम्ही बघत होतात ना? माझी नणंद होती मोठी इकडे अमेरिकेहून आलेली. पण मग तेव्हा जेव्हा मामा घरी आले तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काय काय बनवलं होतं किंवा काय काय सांगत? जेवण त्यांचं असतं. पण आम्हाला सांगा की निवेदिता मॅम आणि अशोक सराफ सर यांच्या आवडत्या गोष्टी कोणत्या आहेत?
भाऊ ना आमच्या काय नाही, चहा नाश्ता द्यायचा मस्त पैकी असं काय नाही त्यांचं. पण निवेदिता मॅम यांची आवडता पदार्थ असा कोणता आहे? काय आपलं हेच रोजचं आहे तेच, पण कधीतरी त्यांना मुळ्याची भाजी जास्त आवडते. ती तर मी ती आणते छान कुठे करते मला ती. दिसली की मी घेऊन येते. ती छान करते मुळ्याची भाजी, तिच्या हातची आवडते मला. या घरात आल्यावर आता जेव्हा रेसिपी चॅनल सुरू केलं तेव्हा असं असतं ना की तुमची एक वेगळी पद्धत, त्यांची एक वेगळी पद्धत, पण मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून एक वेगळी पद्धत नाही, सुरू तिथे केली. पण त्यांनी दाखवली ना काळ्या वाटाण्याची हो. आमटी. ती मालवणी आहे ना, नार्वेकर, म्हणजे काळ्या वाटाण्याची आमटी. आणि काय दाखवली का, आंबोळी ना, आंबोळ्या. आणि तुझे ते पोळे काय, घावणे. घावणे. घावणे अप्रतिम असतं तिचे. अनिकेत आला की त्याचं एक पहिलं हो, असतं नेहमी, तो पहिले सांगतो. घावणे कर. आल्यावर सांगा, काकी, सो ते घावणे तिने दाखवलं. तसं तर मला एकदा सविता तू ना तुझे काप दाखवूया आपण सगळ्यांना. हम्म. ती इतके सुंदर काप करते ना ते सुरणाचं. आणि मला तिची ती भाषा आवडते ऐकायला. तिला म्हणलं आधीपासून का ते त्याच्या अंगाक लागायला पाहिजे असं. म्हणजे सुरणा वेळाच्या अंगाक मसाला लागायला पाहिजे, त्या अंगाक लागायला पाहिजे. मला हा शब्दच खूप आवडलाय तिचा. नाही, पण मालवणी भाषा ही खरंच अरे मस्त. आमचं सनी सगळं मालवणीत उत्तर हो, त्याला समजतं. मालवणीच समजतं. तुम्ही मगाशी म्हणालात की मी आजारी पडली तर कोण आहे, पण मला असं वाटतं की आपण कधी ना कधी थोडेफार आजारी पडत असतो. मला सांगा, जेव्हा आजारी पडलात आणि तेव्हा सविताताईंनी घेतलेली काळजी ती कशा पद्धतीची होती? नाही, सगळं झालं. मी हॉस्पिटलमध्ये मी होते. मला जेव्हा करोना झाला होता तेव्हा सुद्धा मी आय हॅव 2 बेडरूम्स. आणि मला तर पहिल्या वेळेला जेव्हा खूप भीती होती तेव्हा करोना झाला होता. नंतर काय झालं, करोना होता पण करोनाची भीती गेली होती लोकांच्या मनातनं. तर तेव्हा आणि आमच्या ह्या 2 बेडरूम मध्ये असं अंतर आहे बऱ्यापैकी, त्यामुळे मी राहिले होते. आणि माझ्या कुत्र्याला त्यांनी अलाव केलं घरात ठेवायला, कारण मी आज सगळ्यांचे रिपोर्ट्स केले. सरू, सविता, अशोक, ते सगळे निगेटिव्ह आले. जर त्यांनी सनीला सांगितलं असतं तुम्ही कुठेतरी शेल्टरमध्ये ठेवा, तर मी हॉस्पिटलमध्ये गेले असते. पण मी त्याला नसतं पाठवलं, कारण आय हॅव नेव्हर केप्ट हिम एनिवेअर एल्स पण हाऊस. तर मग तिथे त्या मला सगळं ती जेवण करून द्यायची. आणि मी हिला म्हणायचे तू जा, काही होत नाही, तुम्ही घ्या ते. काय तू बिंदास आतमध्ये. त्यामुळे रूम मध्ये नाही यायच्या, पण जेवण ठेवायचे ना समोर. तर तसं जेवण व्यवस्थित ठेवायची. मला प्रत्येक गोष्ट खाण्यापिण्याचं सगळं तिने तेव्हा काळजी घेतली माझी. त्या बोलायच्या येऊ नका आतमध्ये, आम्ही जायचं या, काय होत नाही, जर आलं तर होईल काय. म्हणजे त्या खूप निडर आहेत. हो, म्हणजे त्यांची क्वालिटी मी मगाशी ती स्ट्रॉंग आहे एकदम. तू विचार कर, तिने 15व्या वर्षापासून आपल्या नंदांना वाढवलं, 4 मुलं वाढवली, सासूचं केलं, सगळ्यांचं केलं, भावंडांचं केलं, लग्न करून दिली. ती किती स्ट्रॉंग असेल. ती अशी खूप स्ट्रॉंग आहे एकदम सविता आमची. या घरात जेव्हा पुरस्कार येतात तेव्हा कशा पद्धतीने तुम्ही सेलिब्रेट करता? कारण प्रत्येक पुरस्कार या घरात आहे. नाही, परमेश्वराची आणि स्वामींची कृपा आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचं अशोकवरती असलेलं प्रेम आणि त्यांचे अविरत श्रम आहे. त्यांची ही डिझर्व्स आहेत. मिळाला प्रत्येक पुरस्कार ही डिझर्व्ड आहे. आणि त्यामुळे आम्ही काहीतरी, आता त्यांना गोड खायचं नसतं, त्यामुळे काहीतरी आम्ही गुळाचं किंवा असं काहीतरी गोड करायचा प्रयत्न करतो. जसं समजा ते मणगण आहे किंवा त्याला उकडीचे मोदक आवडतात, अशोकला मासे आवडतात, त्यामुळे काहीतरी फिशचं आम्ही करतो. तशा रीतीने सेलिब्रेट करतो. पण आमच्याकडे फॅमिलीनी सेलिब्रेट करायची पद्धत आहे. म्हणजे माझा दीर, जाऊ, पुतणे, त्यांच्या बायका, माझी मोठी बहीण. कारण मला असं वाटतं की आम्ही दोघंही खूप फॅमिलीशी कनेक्टेड आहोत, मी पण आणि अशोक पण. त्याच्यामुळे अख्ख्या आम्ही दोघांनीच बस काहीतरी केलं, एन्जॉय केलं असं नाही होत. अख्खी फॅमिली येते तेव्हाच आम्ही एन्जॉय करू शकतो, तरच आम्हाला मजा वाटते. म्हणजे आता पुतणे आहे तिथे, माझा मुलगा नाही पण ते दोन्ही पुतणे माझे, समित सराफ, सिद्धार्थ सराफ, माझ्या मुलासारखेच आहेत दोघं, काही त्याच्यापेक्षा वेगळे. माझी भाची आदिती परांजपे. आता सगळे आम्ही एकत्र जेव्हा येतो तेव्हा मग ती एन्जॉयमेंट होते. तोपर्यंत नाही होत. आता पद्मश्री नंतर तर मी तर अमेरिकेच्या दौऱ्याहून डायरेक्टली दिल्लीला गेले होते. इतकी जेटलॅग मध्ये होते कशी बशी. आणि माझे मेहुणे पण आले होते, डॉक्टर सुनील परांजपे, माझा पुतण्या होता अनिकेत. अनफॉर्च्युनेटली त्यांची डेट चेंज झाल्यामुळे येऊ शकला नाही. माझे धीर होते. मग माझ्या मोठ्या बहिणीने सांगितलं, तेव्हा अशोकचा वाढदिवस होता 4 तारखेला आल्या. तर ती बोलली, अगं तू मावशी इतकी थकली आहेस ना, आपण माझ्या घरी अशोक काकांचा वाढदिवस सेलिब्रेट करूया. आणि अख्ख्या कुटुंबाला बोलवून आम्ही तिकडे सेलिब्रेट केलं अशोकचा वाढदिवस. आणि पद्मश्रीची पार्टी माझ्या बहिणीच्या घरात सेलिब्रेट केली. सो एव्हरीबडी केम देअर. सो आम्हाला एकट्यांना दोघांना असं नाही, आम्हाला एकत्रित सगळ्या फॅमिली बरोबरच सेलिब्रेशन करायला आवडतं. आणि नक्कीच आम्ही रेड कार्पेटवर भेटतो किंवा असं कधी शूटिंग दरम्यान भेटतो ना, तेव्हा पण आम्ही हेच बघतो की जेवढेही सेटवर असतील ना, तेवढे सगळ्यांना निवेदिता मॅम घेऊनच चालत असतात. कारण प्रत्येक सेटवर गेल्यावर, जसं आत्ता
ही सिरियल सुरू होती, आई आई बाबा बाबा रिटायर्ड retired होतात. होतात. त्यातही कोणालाही विचारलं की मॅम आज हे आणलंय, मॅम ते आणतात आमच्यासाठी, मॅम हे करतात आमच्यासाठी. प्रत्येकाला ती एक सवय होऊन जाते किंवा आपलेपणा वाटतो. मला हेच विचारायचं आहे म्हणजे याच्या पुढे की हे सगळं तर घडत असतं आणि याच्यानंतर जेव्हा असं होतं की अप्स अँड डाऊन्स होतात, आपण घरातला एक मेंबर बनून जातो, या सगळ्यात आहे ना कधी कधी आपली खूप चिडचिड होते. मी सविताताईंना विचारेल, जेव्हा ताई घरी येतात तेव्हा त्यांच्याकडे बघूनच कळतं की आज काहीतरी झालंय किंवा आज काहीतरी चांगलं घडलंय, मग पण तुम्ही असं त्यांना कधी- विचारता? असं कधीच होत नाही. ताई येतात तेव्हा पण आनंदीत येतात, जातात तेव्हा पण आनंदीत जातात. असं काय हावभाव दिसतच नाही तर कसं आम्ही बोलणार. निवेदिता मॅम, मला हे जाणून घ्यायचं की त्यांच्यातली एक चांगली गोष्ट, असं असतं ना की प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्याला एक चांगली गोष्ट दिसते आणि आपल्याला असं वाटतं की ती हवीशी वाटते. अशी सविताताईंमधली कोणती चांगली गोष्ट तुम्हाला वाटते? तिच्यामध्ये ना दुसऱ्याला क्षमा करायची खूप मोठी ताकद आहे असं मला वाटतं. म्हणजे मला माहिती आहे काय काय तिच्या आयुष्यात घडलंय, कोणी कोणी काय काय तिच्या बाबतीत केलंय, पण हे सगळं असताना सुद्धा तीच माणसं जेव्हा समोर येतात ना तेव्हा ती खोटं खोटं नाही, आतून हसून त्यांच्यासाठी परत करते. हे मला असं वाटतं फार मोठी गोष्ट आहे ही. मला वाटत नाही माझ्यात पण ती असेल. तिला ती ती जाऊ दे ना. आता मी म्हणते कधी कधी कशाला ग तू मग करतेस असं, असं तुझ्याशी ती वागली तू तर कशाला तिला करायला जाते. जाऊ दे ना ताई, काय नाही, जाऊ दे, सोडून दे, असं असं ती बोलते. ही खूप मोठी क्वालिटी आहे तिच्यात असं मला वाटतं. निवेदिता मॅम मध्ये कोणती अशी क्वालिटी जी तुम्हाला फारच आवडते, अशी कोणती आहे? कोणती सवय त्यांची खूप त्यांची आवडते? एक मला क्वालिटी आवडते म्हणजे त्या कधी कुचक्या राहत नाही. कधीच नाही. खरं तर आता त्यांनी तुमची क्वालिटी सांगितली एक आवडती, पण आता मला तो किस्सा ऐकायचा की त्या फोनवर जेव्हा बोलतात तेव्हा त्यांची ती मालवणी एक्सेंट असते, ती कशा पद्धतीची असते आणि कशा पद्धतीने ते बोलत एकदम असतात. हलवायचं. जेवलं. तिची मुलं 4 जण एव्हरीडे सकाळी तिला फोन करतात आणि रात्री तिला फोन करतात. जावई, मुलं, मग जेवलंस, खय गेलंस, असं केलंस, असं काय करतोस, चहा पियालं, असं. त्या तुम्हाला फोन करतात तेव्हाही अशाच असतात? हो हो, अशीच असते. अशीच असते. आमचं काय घरातलं हे आण ते आण, ते कर, हे कर, असंच बोलणं असतं. जास्त करून सनीची चौकशी असते मेजरली. मी कुठे असेल तर, त्याला बरं नसेल तर, किंवा काय असं. तर दिवसातनं म्हणजे मी बाहेरगावी कुठे गेले आमचा एक फोन होतोच युजली. येस. पण आता ताईंना जेव्हा सुट्टी असेल तुम्हाला, तेव्हा घरी स्वयंपाक कशा पद्धतीने दोघे एकत्र मिळून बनवतात, ते हा. कशा पद्धतीने हो. काय काय बनतं तेव्हा घरी? एकत्र मिळून काय युजली सगळी तयारी त्या दोघी करतात. खरं म्हणजे एरवी ज्याला मी फोडणी देते पण तयारी सगळी करतात त्या दोघी जणी. आमच्याकडे तर ताई पार्ट्या घरी केवढ्या होतात. माझ्याकडे मला खूप हौस आहे लोकांना जेवायला बोलवायची, त्याच्यामुळे आमच्याकडे खूप आणि पार्टी ते होतात. एवढं नाही करणार. भरपूर ताईच्या डोळ्यांना दिसायला पाहिजे. खूप ताई. हे पुरणार नाही, अजून करूया, परत करत आहे. या सगळ्या सोबतच आता ताईंकडे तुम्ही 12 वर्ष आहात, म्हणजे ह्या छोटा कालावधी नाही, पूर्ण खूप वर्षांचा कालावधी आहे. मला हे बोलायचं आहे, आत्ता जर ताईंना थँक्यू आणि सॉरी अशा दोन्ही गोष्टी म्हणायच्या असतील तर त्या कशासाठी असतील? आता काय माहिती वाटत नाही sorry पण मी तुम्हाला कशासाठी एक असेल. सांगू हा. खरं, मी माझ्या मुलांवर पण विश्वास ठेवत नाही, सुनांवर पण नाही. मी इथे आहे ना, मी इथेच राहणार, इथून कुठे जाणार नाही. तर आता त्यांना सॉरी कशाबद्दल बोलू आणि थँक्यू नाही, मीच तिला थँक्यू म्हणते. आणि सॉरी म्हणण्याचं काही जेव्हा तुम्ही एक कुटुंब म्हणून वावरत असताना तेव्हा सॉरी म्हणण्याचं काही हेच नाहीये. पण येस, आपण थँक्यू म्हणायला राहतो. आपण नेहमी आपल्या माणसांना इतकं आपण गृहीत धरलेलं असतं ना, तर आपण त्यांना कधी अरे तुम्ही आमच्या आयुष्यात आहात आणि तुम्ही आमच्यासाठी या इतक्या काही गोष्टी करताय त्याच्याबद्दल थँक्यू असं म्हणत नाही. तर ते मी सविताला म्हणेन, सविता थँक्यू. आणि मी त्यांना थँक्यू बोलन, कारण मी इथे आहे ते आहे. हो. भले आम्ही काम करतो, पगार घेतो, पण माझी मुली पण इथे माझ्या बरोबर आहे. ती पण काम करते ती का पण केवढं. काम केलं, मग करते, भरपूर करते. हो पण ना. ती आहे ना इथे, असं कोण ठेवत नाही दोघं माणसं, बरोबर. तरी सुद्धा माझी पोरगी आहे ना, आणि आता ती काय माझीच आहे की ती. आणि तिच्याजवळ मी आहे, म्हणजे दुसरीकडे काळजी करायचं कारणच नाही. हो. असं म्हणून साठी मी त्यांचा आपण thank you म्हणतो ना बोलते. तिला, ती आमची बॉस आहे. हो हो, ती सगळ्यांवर हो. ओरडत असते ना. हो, काय रे असं काय केलंस, ते तसं का केलंस, असं सगळ्यांना बरोबर धारेवर धरते ती. या सगळ्यात आता नवरात्र आहे आणि तुम्हा दोघींनाही खूप खूप शुभेच्छा. पण आता शेवटचं एकमेकींबद्दल व्यक्त व्हायचं असेल, कारण की
नवरात्र म्हणजे दुर्गेचा जागर, देवीचा जागर असतो आणि मला असं वाटतं की ही तुमच्या आयुष्यातली दुर्गा आहे आणि ही तुमच्या आयुष्यातली दुर्गा आहे. सो आज व्यक्त व्हायचं असेल प्रेक्षकांसमोर तर काय सांगाल प्रेक्षकांना? खरं तर मी हेच म्हणेन, सविता खरोखरच दुर्गा आहे, कारण मी इतकं तिचं जवळून आयुष्य बघितलेलं आहे आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून खरं सांगू सविता काय किंवा आमची सरू काय शिकल्या असत्या ना, सरू वुड हॅव बीन एक्सलंट ॲट मॅनेजमेंट. मी खरंच सांगते तुला, खूप उत्तम. तिच्या हाताला वळण पण खूप छान आहे, तिचा काय म्हणूया अक्षर चांगलं आहे, इतकं निगुतीने करते गोष्टी ती. सुपर्ब. खूप छान HR मध्ये मॅनेजमेंटमध्ये खूप चांगलं काम केलं असतं खरं तर शिकली असते तर. आणि सविता पण इतकी काय म्हणूया आपण, शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सन. आज ती शिकली नाही, तिने भावंडांना शिकवलं. तिच्या एका भावाला तिने सिंगापूरला पाठवलं, डिस्कव्हरीमध्ये आहे तो आज. आणि 2 मुलं आहेत ना ग त्याला. ते कशात काम करतात? ते एक पायलट होतोय आणि तो एक दुसरा काहीतरी बॉम्ब वगैरे निकामी करतात ना. म्हणजे इतकं तिने तिच्या भावंडांना शिकवलं. ती सर्वात मोठी आणि सगळ्यांच्या पाठीशी ती उभी राहिली आणि त्याबद्दल मी म्हणेन ती खरंच तशी ती दुर्गा आहे, कारण ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि मला माहिती आहे, मला आज गरज लागली तर पटकन कशाहीसाठी ती मला नाही म्हणणार नाही, ह्याची मला खात्री आहे. नक्कीच. तुम्ही निवेदिता मॅम बद्दल काय सांगाल? आता मी सांगितले ना, ताई मला खूप सपोर्ट करतात आणि आहे सपोर्ट, नाही असं नाही. प्रत्येक गोष्ट मी ताईना बोलते, असं आहे काय करू, तसं आहे काय करू. साधं गावाला जायचं असलं तरी मी सांगते ताई असं असं आहे, द्या मग. असं खरं आहे, ते बोलायला कोणती हरकत आहे. मग खरंच म्हणजे हा पण मला असं वाटतं की मी जसं म्हणाले, त्या पण विचार करतात, माझा पण करतात, प्लस माझ्या सुना बिनांचा, हे तुझ्या सुनेला दे, ते तुझ्या त्या सुनेला दे, असं घरच्यांवर पण त्यांचं लक्ष असतं. तेच म्हणजे हा एक पूर्ण कुटुंब आहे. आणि आज मला खरं तर खूप छान वाटलं आणि खरं तर थँक्यू सो मच मॅम की मी एक फोन केला आणि मी विचारलं आणि तुम्ही लगेच हा म्हणालात आणि मला खरंच छान वाटलं. नाही, तू सविता बरोबर इंटरव्ह्यू द्यायचं म्हणून मी तुला म्हटलं खरं सांगायचं तर, कारण आय फील की अशा ह्या खऱ्या गोष्टी आहेत आपल्या, आपण जे आपण बघतो ना, ते सिरियल म्हण किंवा काही म्हण, या खऱ्या आपल्या नायिका आहेत सोसायटीमधल्या आणि त्यांच्या कथा आणि त्यांच्या व्यथा डेफिनेटली पोचल्या पाहिजेत लोकांपर्यंत. आणि आता तिने इतकं छान सगळं कुटुंब सावरले, सुना नोकरी करतात, मुलगे नोकरी करतात, नातवंडांचं छान चाललंय आणि अशी ती स्ट्रॉंगली या सगळ्यांचं करून छान उभी राहिली. त्याबद्दल मला खरंच सविताचं कौतुक आहे. नक्कीच. म्हणजे आपण कितीही अशा या दुनियेत बघितलं ना की एखादी ॲड आली तर तिथे एखादी आपल्याला बघायला भेटते की ज्या मदतनीस असतात, कामवाल्या असतात, त्यांची एक वेगळी बाजू बघते. पण जेव्हा खऱ्या आयुष्यात ते असतं ना, ते खूप वेगळं असतं आणि खरंच त्या जसं तुम्ही म्हणालात त्या खूप लढतात आणि स्त्री शक्तीचा जो जागर आहे तो अगदी अनुभवता आला. आणि थँक्यू सो मच. म्हणजे त्या सुरुवातीला खूप घाबरत होत्या पण आता मला अजिबात असं वाटत नाही. सो थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना पण नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.